हॅलो, मी प्रसाद. मी परदेशातून भारतात आलो तेव्हा एअरपोर्टवर मला सारं कुटुंब घ्यायला आलं होतं. आई, बहीण, भाऊ, वहिन्या, माझी मुलगीसुद्धा. पण माझी बायको त्यांच्यात नव्हती. बहिणीला विचारलं, "का गं, मंजिरी का नाही आली?" तेव्हा बहीण म्हटली, "अरे रोज कुठं काम करते ती? आज जरा आईने सांगितलंय की पाहुणे आई येतील त्याला भेटायला, त्यासाठी तू स्वयंपाक कर." म्हणून ती आज घरी स्वयंपाक बनवत आहे. चल आता घरी गेल्यावर भेटशीलच, असं म्हणत आम्ही गाडीत बसलो. माझी मुलगी गुड्डी खूप प्रेमळ आणि गोंडस दिसत होती. ती मग खास माझ्यासाठी नटून-थटून आली होती. "इवलंसं पिल्लू ते, किती दिवसांनी बाबा भेटणार," म्हणून अगदी लाडाने माझ्याजवळ आली. छकुलीसोबत गप्पा मारता मारता घर कधी आलं कळालंच नाही. घरी आले तेव्हा हॉर्न गाडीच्या आवाजानेच माझी बायको बाहेर आली. ती माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं. मलाही तिला जाऊन मिठी मारावी खूप मनात आलं. पण एवढ्या सगळ्यांसमोर आणि मनामध्ये राग होता की ती मला एअरपोर्टवर का नाही घ्यायला आली. म्हणून फक्त तिच्याकडे बघून स्माईल केलं. ती आत गेली माझ्यासाठी पाणी आणायला. पाणी घेतलं, पण अगदी घरामध्ये सगळेच उपस्थित होते, त्यामुळे तिच्याशी बोलणं नाही झालं. तीच सगळ्यांना पाणी देत होती, चहा देत होती, सगळ्यांची काळजी घेत होती, हवं नको ते बघत होती व सारखं स्वयंपाकघरातच जात होती. मी हे सगळं बघत होतो. फ्रेश होऊन सगळ्यांसोबत बसलो, गप्पा मारत होतो. त्यातही माझं लक्ष सारखं तिच्याकडे होतं. तिची ये-जा सारखी स्वयंपाकघरातनं हॉलमध्ये कोणाला हवं नको ते बघण्यात होतं. मी तिला आवाजही दिला, पण तेवढ्यात आईने अडवलं. "अरे, ती स्वयंपाक करते, सगळ्यांना भुका लागल्या असतील. आज करू दे, नंतर काम झाले की सवडीने बोल तिच्याशी." मीही राजी झालो. रात्रीचे 8 वाजले होते. सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसले. माझी बायको सगळ्यांना वाढण्यात व्यस्त होती. मलाही तिने जेवायला दिले. तेव्हाच मी तिला म्हटलो, की "अगं, तूही आमच्यासोबत जेवायला बस." तिने फक्त माझ्याकडे बघितलं, पण ताईने व आईने मध्येच बोलली, "अरे, सगळ्यांना वाढल कोण? ती नंतर जेवल. तू घे बरं जेवून. थकून आलायस. आराम नको का तुला?" असं म्हणून सगळ्यांना ती वाढत होती. आमच्या कुटुंबात जवळपास 25 ते 30 लोकं. एवढ्या सगळ्यांना वाढत-वाढत तिला 9 ते 10 वाजून गेले. सगळ्यांची जेवणं झाली. 10 वाजले तरी तिचं जेवण नव्हतं. नंतर बघितलं तर ती स्वयंपाक रूममध्ये बसून जेवत होती. मी तिला सावकाश जेव असं सांगून पाण्याचा ग्लास दिला. म्हटलं, "जेवण झालं की येऊन रूममध्ये गप्पा मारू." पण तिला रूममध्ये यायला 11:30 ते 12 वाजले होते. रूममध्ये आले तेव्हा तिचा चेहरा अगदीच थकलेला व निस्तेज दिसत होता. येऊन माझ्याजवळ बसली तेवढ्यात माझी झोपी गेलेली छकुली उठली व रडायला लागली. आम्ही काही बोलणार, पण तिचे रडणे सुरू होते. माझी बायको छकुलीला झोपवण्यात व्यस्त झाली. आता छकुलीला झोपवत असताना आमचं बोलणं झालं असतं तर ती झोपली नसती. म्हणून मीही शांत झालो व झोपी गेलो. पण गाढ झोप कधी लागली कळालंच नाही. सकाळी छकुलीच्या रडण्याच्या आवाजाने जागी झाली होती. सकाळी उठून बघतो तर काय, छकुली रडत होती, पण बायको तिथे नव्हती. नंतर मुलीला उचलून मी हॉलमध्ये गेलो, तर माझी बायको स्वयंपाकघरामध्ये सगळ्यांना चहा, नाश्ता करत होती. मी तिला म्हटलंही, "अगं, मुलगी रडते, तुला ऐकायला नाही आलं का?" तेवढ्यात तिने सांगितलं, "थोडा वेळ तिला सांभाळा ना, मी सगळ्यांना चहा, नाश्ता देऊन येते." बरं, मी मुलीला घेऊन तसंच हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये सगळ्यांचा नाश्ता सुरू होता. मी माझ्या आईकडे मुलीला देत म्हटलं, "अगं आई, ती स्वयंपाक करते तोपर्यंत हिला सांभाळ." आईने म्हटलं, "ठीक आहे, बस तूही नाश्ता करून घे." मी म्हटलं, "अगं, माझं अजून अंघोळ नाही झालेली, मी फ्रेश होऊन येतो." असं म्हणत मी फ्रेश व्हायला गेलो. आवरून झालं आलो, पण तरीही माझ्या बायकोचा तिथं तोच कार्यक्रम. भांडी, कुंडी घासणं, स्वयंपाक आवरणं. तिने नाश्ता म्हणून केलेला नव्हता. मुलीला जवळ घेतलं व ती भरवत होती. एवढंच मी बघितलं. त्यावेळेस मी तिला म्हटलो, "अगं, छकुलीसोबत तूही खा." "नाही, आता नाश्त्याला काही उरलं नाहीये, मी नंतर काहीतरी बनवून खाईल." हे असं दृश्य मी रोजच बघत होतो. सकाळ झाली की तिची सकाळ अगदी सगळ्यांचं आवरण्यामध्ये जात होती. नंतर कपडे, धुणे, भांडी सगळं एकत्र. मी आल्यापासनं आम्ही दोघांनी थोडा वेळही सोबत घालवला नव्हता किंवा मनातल्या गोष्टीसुद्धा शेअर केल्या नव्हत्या. मी काहीसा तिच्या विचारातच गुंग झालो. मला आठवते माझी सुनीता. अगदी खेळकर, हसरी, बोलकी आणि हुशार.
तिच्या ह्याच गोष्टीने मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि आमच्या प्रेमाला मंजुरी मिळावी म्हणून मी अगदी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आमचं लग्न झालं होतं. पण घरातल्या माणसांच्या व्यापामध्ये व मी विदेशी गेल्यामुळे बहुतेक जबाबदारीमुळे तिने जॉब सोडला असावा असं मला वाटत होतं. पण आज जे दृश्य बघत होतं त्यावरनं तिच्या अंगावर जबाबदारी कमी व प्रेशरच जास्त टाकले गेलंय असं ते दिसत होतं. या विषयावर मी आईशी बऱ्याचदा बोललोही. पण आईचं नेहमीचं असायचं, "अरे ती कुठं काम करते? आता तू आलाय ना बाबा, मग तुझ्यासमोर सगळा दिखावा सुरू आहे. नाहीतर कधी कुठं काय, बया नुसती मुलीला घेऊन बसलेली असते." मी म्हटलं, "आई कशाला खोटं बोलल? असेल. आता मी आलाय म्हणून घरातल्या लोकांची काळजी घेत असेल." असा विचार मी करत बसायचो. पण आता हे रोजचंच झालं होतं. दिवस असेच जात होते. छकुलीला आता छोटा भाऊसुद्धा आला होता. आता 2-2 मुलांची जबाबदारी आणि घर अशामध्ये तिची खूप ओढाताण होताना मला दिसायची. त्यात वर थोडं जरी तिच्याशी बोलायचं म्हटलं किंवा वेळ काढायचा म्हटला तर तिची चिडचिड व्हायची. "मला काम असतं, थोडं हेल्प करत जा ना," एवढंच ती म्हणायची. कधीतरी मी मुलांचं काम करायला गेलो तर आई आणि बहिणीने बघितलं की त्या म्हणायच्या, "अरे, बायकांची कामं करायची नसता, आज करशील, नेहमी याची सवय होईल. बघ बाबा, नंतर तुला बाईचेच कामं करावं लागतील, बायकोचं म्हणणं ऐकावं लागेल. एकदा केलं म्हणजे सतत ती तुला त्याच कामाला लावल." असं म्हणत होत्या. नंतर मनात आलं, कदाचित आज जर मी सवय लावून घेतली तर ही मला रोजच सांगल, म्हणून मी ते काम नाकारत होतो व सर्व तिच्या एकटीवर पडत होतं. अगदी मुलांचं करण्यापासनं ते घरातलं. यामुळे आता आमच्या दोघांमध्ये भांडणांची कुरकुर सुरू झाली होती. तू मे सतत व्हायची. "तू मला समजत नाही." तिचं म्हणणं असायचं, "तू मला समजत नाही." यातच वेळ बराचसा निघून जायचा. याचा परिणाम आमच्या दोघांच्या नात्यावरही झाला होता. अबोला हा खूपच वाढला होता. कधी जवळ बसणं नाही, मनातलं शेअर करणं नाही. हे अगदी गुंता अधिकच वाढत होता. पण तो सुटत मात्र नव्हता. घरातल्यांनीही आमच्यातला अबोला किंवा गुंता सोडवण्याचा प्रयत्न सोडा, पण त्या आगीत तेल ओतण्याचाच प्रयत्न जास्त केलेला होता. सारखं माझे कान भरून, "अरे हे नको, ते नको, बघ ती अशी, बघ कसं करते, बघ तुझं समजून घेत नाही." यामुळं माझ्या मनामध्ये तिच्याविषयी खूपच अढी निर्माण केली होती. पण ती मात्र आमचं नातं टिकवण्यासाठी होतं नव्हतं तेवढं सगळं प्रयत्न पणाला लावून करत होती. यातच एके दिवशी माझं प्रमोशन झालं तर आम्ही गाव सोडून शहरामध्ये शिफ्ट झालो. याच्याने माझ्या मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होणार होता. त्यामुळं घरामधनंही संमती मिळाली. कारण की मुलांना शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजामध्ये किंवा स्कूलमध्ये घालता येणार होतं. म्हणून आम्ही शहरातच राहणं पसंत केलं. घरातले ती जाण्याने नाखुश होतेच, पण आता त्यांनाही पर्याय नव्हता. म्हणून नाखुशीनेच त्यांनी आमची पाठवणी केली. पाठवणीनंतर आम्ही शहरात आलो. शहरात नवं घर, सगळं जमवाजमव करायला, ॲडजस्ट व्हायला थोडा वेळच गेला. मुलांची स्कूल, माझं ऑफिस यामध्येच तिचा बराच वेळ जायचा. दुपारी थोडासा वेळ मिळत असे, पण मी आता त्यामध्ये नवीन उद्योग तिच्यासाठी शोधून काढला होता. तिला परत मनवण्याचा प्रयत्न केला. "अगं तू शिकलेली आहेस, आधी जॉब करत होतीस, तुझा वेळ वाया घालवू नको व तुझा टॅलेंटचा परत उपयोग कर. बघ." असं म्हणून ती राजी झाली होती. पण आता मात्र तिची कसोटीपणाला लागली होती. कारण की आता ती पूर्वीप्रमाणे 20-30 वर्षाची राहिली नव्हती. 35शी उलटली होती व तिच्याही शारीरिक तक्रारी सुरू झाल्या होत्या. पण तरीही ती सगळं जोमाने करत होती. सकाळी माझं आवरून द्यायचं, मुलांचं करायचं, त्यानंतर ती ऑफिसला जायची. आल्याच्यानंतर परत घरी तिचं नेहमीचं रुटीन, आमचं करायचं, भांडी आवरायची. सगळे कामं ती एकटीने करत होती. माझी मदत तिला त्यामध्ये कोणतीही मिळत नव्हती. अशातच तिच्या तब्येतीची कुरकुर वाढली. ती बऱ्याचदा दवाखान्यात जाऊनही आली व मलाही सोबत येण्यासाठी तिने बोलली. पण मी मात्र वेळ काढू शकत नव्हतो. मी तिला, "हो, जमलं की येईल, नंतर बघू, संडेला जाऊ." एक दिवस टाळाटाळ करत होतो. मात्र तिच्यासोबत कधीच गेलो नाही. पण आता तिचा आजार जरा जास्तच वाढला होता. आल्यावर ती सारखं बेट धरून असायची. काहीही काम करत नव्हती. ऑफिसमधनं जमून आली की सरळ झोपी जायची. खात-पीतही नव्हती. ठीक आहे, कामामुळे होत असेल असं म्हणून मी ऑनलाईन मागवून घेत असे. चिडचिड करत होतो की "अगं सारखं रोजचं बाहेरचंच." पण त्यावेळी मी तिला समजून न घेता तिच्यावर आरडाओरडाच जास्त केला होता. ती मात्र गप्प झाली होती.
कारण की तिच्यामध्ये आता भांडण्याची हिंमत नव्हती. तिने आता जॉब सोडला होता व अंथरूण पकडलं होतं. ती सारखी आजारी असायची. जमलं तेवढं घरातलं काम करायची व झोपून गेलेली असायची. मी माझ्या कामामध्ये इतका व्यस्त होतो की तिला नेमकं झालंय तरी काय व ती अशी का वागते कधीही समजून नाही घेतलं. किंवा 10 मिनिटं तिच्याजवळ बसून तिला प्रेमाने नाही विचारलं की अगं तुला झालंय तरी काय. एके दिवशी तिची तब्येत रात्री खूपच बिघडली. अक्षरशः तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करायची वेळ आली. सकाळी माझे घरचे आले, पण ते मात्र फक्त तिला बघून निघून गेले. त्यांनी मुलांचा किंवा माझा विचार नाही केला. पण तिची आई मात्र तिच्या सोबती हॉस्पिटलमध्ये होते. बस मी, माझी मुलं एवढेच आम्ही घरी होतो आणि तिच्याजवळ तिची आई. आता माझी कसोटी पणाला लागली होती. आता मला कळून चुकलं होतं की मी अगदी कोणाचं ऐकायला हवं होतं व कोणावर प्रेम करायला हवं होतं. कारण की आता मला माझ्या बायकोची किंमत जरा जास्त समजत होती. कारण की ती दवाखान्यामध्ये एकटी होती व माझी दोघंही मुलं अगदी तिच्या आईसाठी पारखी झाली होती. रोज मला विचारायची, "बाबा, आई घरी कधी येईल?" पण माझ्याजवळ उत्तर नव्हतं. कारण की अजून हॉस्पिटलमधनं तसं काहीच सांगितलं गेलं नव्हतं. मी आता सुट्टी घेऊन मुलांना सांभाळू लागलो होतो. पण घरातली कामं काय असतात ते तेव्हा मला कळालं. मुलांना भरवता नाके नऊ यायचे. कधी त्यांना हे नको असायचं, कधी ते नको. भांडी-कुंडी कधी घासायची सवय नव्हती. त्यामुळे आज मला तिची खरी किंमत कळत होती. कामं करता बऱ्याचदा अश्रू यायचे आणि मनातनं आवाज निघायचा, "बायको, खरंच तुझ्याशी बोलायला हवं होतं गं." या विचारातच एकदा फोन आला. तिची आई बोलत होती, "जावई बापू, डॉक्टरांनी तुम्हाला ताबडतोब दवाखान्यात बोलवले आहे." मी तडक गाडी काढून मुलांना घेऊन दवाखान्यात गेलो. तिच्या आईजवळ मुलांना देत डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टरांनी सांगितलं, तिचा डोक्यातला ताप जास्त वाढला आहे आणि ती कोमात जाण्याची जास्त शक्यता आहे. आणि ते झालंही. आता माझ्याकडं कुठलाही पर्याय नव्हता. ती पूर्णपणे निर्जीव झाल्यासारखीच होती. मुलं मात्र बाहेर केविलवाणी आई बाहेर येईल म्हणून बसली होती. आता मात्र माझा बांध फुटला. डाय मोकून मी तिला पकडून रडू लागलो आणि बोललो, "बायको, उठ ना गं. आता मी पुन्हा नाही तुला त्रास देणार. तुझं सगळं ऐकेल. उठ ना प्लीज. माझ्यासाठी नाही पण आपल्या मुलांसाठी. बघ, ते तुझी वाट बघताय." असं म्हणून मी खूप रडलो. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. खरं तर ते रडणं म्हणजे एक पुरुषीपणाला लाजवणारच होतं. माझ्यातला पुरुष तर जागरूक होता, पण एक बाप मात्र खचला होता. कारण की तो त्याच्या मुलांची ती अवस्था बघू शकत नव्हता. नवरा म्हणून मी खंबीर होतो, पण एक बाप म्हणून मी खूप खचलो होतो. आता मला अगदी नको-नकोसं झालं होतं की मी योग्य वेळ होती तेव्हाच माझ्या संसाराची घडी सावरायला हवी होती. आणि त्यावेळी घरातल्यांचं न ऐकता आणि तिला न एवढा त्रास देता जर तिची काळजी घेतली असती, योग्य वेळेस ती मला म्हणत होती दवाखान्यात जायचं, पण मी तेव्हाही तिला साथ न देता कामाची टाळाटाळ करत राहिलो, तर आज हा दिवस झाला नसता. आता एक एक दिवस जणू माझ्यासाठी एक एक वर्ष जात होतो. महिना सरून गेला, पण तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. असाच एकदा तिला भेटायला म्हणून गेलो. बराच वेळ तिच्याशी गप्पा केल्या, म्हणजे एकतर्फी. फक्त मीच बोलत होतो, ती ऐकत होती नव्हती याची कोणतीही कल्पना नव्हती. पण जणू ती माझ्यासमोर बसली आहे आणि माझं ऐकते असं म्हणून सगळं सांगत होतो, की आता मी कसं घर सांभाळतो, मुलांची कशी काळजी घेतो. सारं जणू मी जे काही करत असलेलं तिच्यापुढं व्यक्त करत होतो. अशातच नर्स तिथं होती. ती मध्येच घाबरली आणि डॉक्टरांना बोलवायला गेली. मला कळलं नाही की ती अशी का बावरली म्हणून. डॉक्टर आले तेव्हा त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितलं. थोडा वेळ डॉक्टर व नर्सची धावपळ झाली आणि डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं, "सॉरी सर, मी तुमच्या बायकोला नाही वाचवू शकलो." मी फोडलेला टाह पूर्ण हॉस्पिटलमध्ये गुंजत होता. आता मला कळालं की ती कशाची वाट बघून जगत होती. मी घेतलेली स्वतःची व मुलांची जबाबदारी ही तिला समाधान देऊन गेली की माझ्या नसतानाही माझ्या मुलांची अवहेलना होणार नाही व माझ्या मुलांची नीट काळजी घेतली जाईल. आणि एक बाप म्हणून मी त्या कर्तृत्वास पार पाडण्यास समर्थ झालो होतो. जे मी त्या दिवशी तिच्याशी बोलत होतो,
कदाचित ते शब्द तिने ऐकले असावेत आणि म्हणूनच निसंकोच प्राण सोडले असावे, असं काहीसं मनाला वाटलं. त्या दिवसानंतर मी एक निर्जीव प्राणी झालो होतो. पण सगळ्यांनी समजावलं होतं, मित्रपरिवार, घरातले, की अरे तुझ्याकडं बघूनच तुझी मुलं आता जगतील. त्यामुळं तू आनंदी राहत जा. स्वतःसाठी नाही, पण मुलांसाठी. म्हणून म्हणतो मित्रांनो, जी वेळ आपली अमूल्य आहे, त्या वेळेमध्ये परिवाराला भरपूर वेळ द्या. भरभरून जगा. पैसा आज आहे, उद्या नाही. इतर नातेवाईक संबंध ते नेहमी सोबत येतील असे नाही. पण बायको, मुलं आणि अगदीच जवळचे प्रेमळ, त्यांना अगदी वेळेतच वेळ द्या. नाहीतर नंतर पश्चातापाची वेळ येते. तर आपल्याला ही स्टोरी कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.